नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24। हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा जपणाऱ्या पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे मानवतेचा आणि सामाजिक सलोख्याचा प्रेरणादायी संदेश देणारा उपक्रम बघायला मिळाला। वैकुंठवासी हरिभक्तपरायण बबन महाराज पायमोडे यांच्या पायदिंडीचं श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होत असताना मुस्लिम बांधवांनी हजरत सुफी इस्माईल शाह बाबा दरगाह येथून दिंडीचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं। यावेळी मुस्लिम बांधवांनी दिंडीच्या रथावर पुष्पवृष्टी केली, तसेच वारकऱ्यांना अल्पोपहाराचं वाटप करण्यात आलेलं आहे। दिंडीच्या वतीनं हजरत सुफी इस्माईल शाह बाबा यांच्या दर्ग्यावर चादर चढवण्यात आलेली आहे, तर सन्मानाची ही अनोखी परंपरा जपण्यात आली आहे। विशेष म्हणजे यावेळी दोन महानुभाव मित्रांची प्रतिकात्मक गळाभेटीचं सुंदर क्षण बघायला मिळाला आहे। कारण वैकुंठवासी हरिभक्तपरायण बबन महाराज पायमोडे आणि पैगंबरवासी हजरत सुफी इस्माईल शाह बाबा हे लहानपणापासूनच जीवलग मित्र होते। त्यांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या या उपक्रमामुळे वारकरी आणि त्यांची सुफी परंपरेतील मैत्रीचे नाते पुन्हा एकदा अधोरेखित होते। मुस्लिम जमातचे अध्यक्ष अशफाक हवलदार यांनी उपस्थितांचे स्वागत केले। टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक तथा पत्रकार चांद शेख यांनी या उपक्रमाचं विवेचन करताना वारकरी आणि सुफी परंपरेतील हिंदू ऐक्याची अनेक उदाहरणे सांगितली। ही स्वागताची परंपरा दरवर्षी आणि अधिक कायम ठेवली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। याप्रसंगी ग्रामस्थ, वारकरी आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मुस्लिम जमातचे माजी अध्यक्ष हाजी शिराजभाई हवलदार यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। टाकळी ढोकेश्वर गावाला हिंदू मुस्लिम ऐक्याची मोठी परंपरा असून वैकुंठ बबन महाराज पायमोडे व सुफी संत हजरत इस्माईल शाह बाबा हे लहानपासूनचे सवंगडी होते। आज बाबांच्या दर्ग्यात महाराजांच्या दिंडीचे सर्व मुस्लिम बांधवांनी स्वागत करून या दोन्ही मित्रांच्या आठवणींना उजाळा देत बंधुभावाचे दर्शन घडविले आहे। वारकरी व सुफी हे दोन्ही संप्रदाय मानवतेची व एकतेची शिकवण देतात। दिंडीच्या स्वागताची ही परंपरा मुस्लिम बांधव यापुढेही दरवर्षी जोपासतील।